आज 8 जानेवारी जागतिक धम्मध्वज दिन व बक्षीस वितरण कार्यक्रम। प्रथम बक्षीस, द्वितीय बक्षीस, तृतीय बक्षीस, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी नया सावंगा अमरावती ते चांदूर रेल्वे रोड कोवरावरून 3 किलोमीटर अंतरावर प्रथम बक्षीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बुद्धरूप। द्वितीय बक्षीस भगवान बुद्धांची मूर्ती। तृतीय बक्षीस 10 फोटो सम्राट अशोक यांचे। प्रत्येक घराघरामध्ये सम्राट अशोक पोहोचावे या उद्देशाने 10 आपण विशेष बक्षीस म्हणून त्याची घोषणा केलेली आहे। तर यानंतर आपण बाहेर जाऊया। बाहेर आपण धम्मध्वज फडकवलेला आहे। भगवान बुद्धांच्या हा जागतिक धम्मध्वज आहे। याला आपण लगेच आता फडकवलेला आहे आणि इथे भगवान बुद्धांची प्रतिमा आपण त्या ठिकाणी अगरबत्ती लावून हे केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे। तर आपण थोड्या वेळाने वंदनेला सुरुवात करूया। काही लोक आले तर आपण सुरुवात करूया त्या वंदनेला। नमो बुद्धाय, जय भीम। संयो कलितो दोषो संगो खमतु तम्मम यांकिंचिरतनं लोके विजति विधापुतु रतनं संगसमानाति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे संगो विशुद्धो वरदक्षिणीयो संतेन्द्रियो सबमलापहितो गुणेहीने तेहि समाधिपतो अनासरोतं पन्मानि संगम नमामि बुद्ध गुणसागरन्तं सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सभे मरणायश्च नमामि धम्मं सुगतेन देशितो सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सभे मरणायश्च नमामि संघं मुनिराज सावक सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सभे मरणायश्च नमामि पच्चक बुद्ध विशुद्ध सत्ता सदा हुन्तु सुखी अवेरा कायो जिगुच्छो सकलो दुर्गन्धो गच्छन्ति सभे मरणायश्च इमायमानुधम्मपटिपटिया बुद्धं पूजयामि इमायधम्मानुधम्मपटिपटिया धम्मं पूजयामि इमायधम्मानुधम्मपटिपटिया संघं पूजयामि इमाय पटिपटिया जाति जरा वर्णमा परिमुच्य स्वामी विनाय पुण्य कामेन माने बाल समागमो संत समागमो हन्तु यावणि बाणपत्या देव वसन्तु कालेन
संपत्ति हेतुस प्रीतो भवन्तु लोकस राजा भवन्तु धम्मिको इमाय बुध पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिराञ्चितातु सदम लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिराञ्चितातु सदम लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कर्ताय शुद्धचेतसा चिराञ्चितातु धम्मो लोको हन्तु सुखी सदा सकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं आता आपण मूर्तीची स्थापना करून घेऊ. गाथा म्हणून घेऊ आपण. मूर्ती स्थापना हे सिक्रेट होतं, डायरेक्ट नाही करता टाकतात त्याच्यात. म्हणून आपण ह्या निमित्तानं आज आपण भगवान बुद्धाच्या मूर्तीची इथं स्थापना करू राहिलो. ठीक आहे, चला म्हणा इदं बुद्धं बिंबं सभ्येहि देव मनुष्येहि पूजेतु इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि इदं पुण्यं बोधियानं पटिलाभाय सवत्ततु द्वितीयंपि इदं बुद्धं बिंबं सभ्येहि देव मनुष्येहि पूजेतु इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि इदं मे पुण्यं बोधियानं पटिलाभाय सवत्ततु तृतीयंपि इदं बुद्धं बिंबं सभ्येहि देव मनुष्येहि पूजेतु इमस्मि विहारे प्रतिष्ठापेमि इदं मे पुण्यं बोधियानं पटिलाभाय सवत्ततु. याचा अर्थ असा होते की या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धाच्या बुद्ध रूपाची स्थापना झालेली आहे. या ठिकाणी सर्व उपासक आणि उपासिकांनी येऊन पूजा करावी.